चला तर आज जाऊया मंदिरामध्ये. गौरीचा आज उपवास असल्यामुळे आम्हाला मंदिरात जायचं आहे. आमच्या इथे एक प्राचीन काळातलं खूप मोठं मंदिर आहे, जे खूप प्रसिद्ध आहे आणि खूप चांगलं आहे. तिथलं वातावरण पण खूप सुंदर आहे, तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल. आम्हाला जायचं त्या मंदिरामध्ये, पण गौरीचं होतं की आज दुपारच्या वेळेला मला मंदिरात यायचं नाही आहे, आपण जाऊया, पण संध्याकाळी जाऊया. पण मी म्हटलं नाही, दुपारच्या वेळेला गर्दी कमी असते, तर आपण लवकर दर्शन घेऊन घरी पण येऊ आणि मला व्हिडिओ पण शूट करता येतील, जे की तुम्हाला मी दाखवू शकते. पण तिचं म्हणणं होतं नाही, दुपारच्या वेळेला तर एकतर रिक्षाने यायचं होतं तिला, कारण की तिला फोर व्हीलरमध्ये बसली का तिचं डोकं दुखायला लागतं आणि मळमळ व्हायला लागते, म्हणून ती फोर व्हीलर गाडीमध्ये कधीच तयार होत नाही यायला. पण तिला बळजबरीने मी गाडीमध्ये आणले, तर तिने झोपून घेतलं आणि माझ्याशी काहीच एक बोलत नाही आहे. तिला गाडीमधला प्रवास अजिबात आवडत नाही. तिला रिक्षाने कुठेही जायला तयार होते, पण गाडीमध्ये तिला अजिबात आवडत नाही. तर म्हटलं दुपारच्या वेळेला कसं मला मंदिरामध्ये व्हिडिओ शूट करायला निवांत मिळेल आणि तिचंही दर्शन व्यवस्थित होईल, कारण की आता आहे महाशिवरात्र. महाशिवरात्राची खरं तर तिथे खूप गर्दी असते. महाशिवरात्रीच्या दिवशी तिथे पाय ठेवायला पण जागा नाही मिळणार, म्हणून तिला म्हटलं लवकरच जाऊया, कारण की संध्याकाळच्या वेळेला पण कसं गर्दी होते आणि यायला पण ट्रॅफिक असतं, तर मग उशीर होऊन जातो. आज तिचा उपवास असल्यामुळे मला संध्याकाळी स्वयंपाक पण करायचा आहे, पण स्वयंपाक करून जेवण बनवायचे, जेवायला द्यायचे सगळ्यांना, म्हणून म्हटलं दुपारच्या वेळेलाच जाऊ आणि लवकर घरी येऊ. तिच्याशी बोलते, पण ती काही बोलत नाही आहे. तिचा उपवास होता म्हणून म्हटलं चला, तिचं डोकं दुखतं आहे तर तिला फराळाचं काहीतरी खाऊ घालते, म्हणून एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि तिला फराळाचं खायला लावलं. तिने फराळाचं खाल्लं, आम्ही काहीतरी थोडंफार खाल्लं आणि मंदिराकडे आलो. मंदिराकडे आम्ही मंदिराच्या परिसरात गाडी पार्क केली आणि गौरीला मी शूट करायला लावलं आहे. आता तिचं डोकं थांबलं आहे तर म्हटलं शूट कर. ती शूट करते. इथला हा मंदिराचा परिसर आहे, इथे प्रसाद वगैरे सगळं मिळतं आणि खास करून पेरू वगैरे फळं पण मिळतात. या सोमेश्वर मंदिराचं खूप काही महत्त्व आहे, पण मी तुम्हाला डिटेल्समध्ये याचं महत्त्व काही सांगू शकत नाही, कारण की मी जरी इथं राहते पण मला याचं जास्त काही माहीत नाही आहे. मी मंदिरात पाया पडायला नेहमी येत असते, पण ह्याचं प्राचीन काळातलं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये खरं तर ना आल्याच्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं की मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते. ह्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आज गर्दी नाही आहे, म्हणून आम्ही व्यवस्थित दर्शन घेऊ शकतो. एरवी या मंदिरामध्ये खूप गर्दी असते. तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आलात ना, तर इथे पाय ठेवायला देखील जागा राहणार नाही. हे जे तुम्हाला मोकळी जागा दिसते, इथे सगळे दुकानं लागतील आणि सगळी जत्रा भरेल आणि खूप लोकांची गर्दी राहील. आता कसं आहे, हे कामच चालू आहेत. अजून महाशिवरात्रीला 2 दिवस बाकी आहे, म्हणून लोकांची दुकानं लावायची कामं चालू आहेत. मंदिराचंही काहीतरी काम चालू आहे. 2 दिवसाने इथे जर तुम्ही आलात तर इथे पाय ठेवायला देखील जागा मिळणार नाही. तुम्हाला दर्शनही नुसतं 1 सेकंदाचं तुम्हाला उभं राहायला मिळतं की नाही मिळतं, लगेच तुम्हाला बाहेर यावं लागेल, कारण की ह्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते. हे आहे सोमेश्वर मंदिर. मी तुम्हाला सोमेश्वर महादेव मंदिराचं नाव दाखवते. मंदिरातही काहीतरी काम चालू आहे. मी मंदिराच्या मध्ये जाते आणि बघते बरं काय काम आहे आणि मंदिराचं दर्शन कसं करता येतं. आम्ही मंदिरात गेलो तर मंदिरात खूपच आवाज होता. तिथं वेल्डिंगचं काम चालू आहे, काहीतरी रेनोव्हेशनचं काम चालू आहे. मंदिरात गर्दी तर नव्हती, पण खूप आवाज होता आणि खूप धूळमाती होती तिथे काम चालू असल्यामुळे. मी कसा तरी व्हिडिओ शूट करते आणि मंदिरात हेच बघा, हे जे मंदिर आहे हे आहे सोमेश्वर मंदिर. इकडच्या दर्शनासाठी खरं तर कधीच असं मला आजपर्यंत दर्शन मिळालेलं नाही आहे. आज पहिल्यांदा मला एवढं जवळून दर्शन मिळालं आहे. हे मंदिरामध्ये आम्ही येतो आणि लांबूनच पाया पडून निघून जातो. आज गर्दी नाही आहे, म्हणून इथे चांगलं आम्हाला दर्शन घेता आलं. डोकं ठेवून दर्शन घेता आलं. हे मंदिरामध्ये खरं तर ना इतकी गर्दी असते ह्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि बाहेरपर्यंत, जिथं आम्ही गाडी पार्क केली तिथपर्यंत आता महाशिवरात्रीच्या दिवशी गर्दी असणार आहे. या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आज गौरीचा जो उपवास होता तो खरं तर तिला लागू झाला आणि तिलाही तिथं डोकं ठेवून दर्शन घ्यायला मिळालं. आम्हाला खरं तर नाही, या दर्शन घ्यायसाठीच मी लवकर दुपारच्या वेळेला आले, जेणेकरून गर्दी नसेल आणि व्यवस्थित दर्शन मिळेल आणि मी व्हिडिओ शूट करू शकते. नुसतं व्हिडिओ शूट करायचा म्हणून आले नव्हते, पण आलेच होते, तर व्हिडिओ हा निवांत घेता आला आणि तुम्हाला दाखवता आला. आम्ही दर्शन करून आता बाहेर पडलो
शकतो. बाहेर पडल्याच्या नंतर इथं तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडे खूप काही अशी आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं आहेत, तिथे पण जाऊ शकतो आपण आणि व्हिडिओ करू शकतो. पण त्याच्यामध्ये खूप सारा वेळ निघून जाईल आणि इतका मोठा व्हिडिओ मी बनवू शकणार नाही, म्हणून मी तुम्हाला दाखवते जे महत्त्वाचं थोडंफार आहे ते. हे बघा, मी जिथे जाते ना तिथे एक वडाचं झाड आहे खरं तर. आणि हे बघा, आता महाशिवरात्री म्हणून आपल्या महादेवाचं आणि पार्वतीचं तिथं मोठा फोटो लावलेला आहे, त्या झाडालाच खेटून लावलेला आहे. इथं इतकी झाडं आहेत ना या परिसरामध्ये, आणि सगळी वडाचीच झाडं आहेत. खरं तर खूप वडाची झाडं आहे. खाली जे तुम्हाला पाणी दिसतं आहे ना, ती गंगा नदी वाहते. खरं तर मंदिराच्या समोरच ही नदी वाहते, गंगा नदी. हे जे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे, हे पुढे एक मोठं वडाचं झाड आहे. ते वडाचं खोड जर तुम्ही बघितलं ना, तर मी तर बोलते 500 वर्ष जुनं झाड असेल हे. आणि ह्या झाडाचा अंदाज आपण लावूच शकत नाही की हे किती जुनं झाड असेल. पण मी एक असं तिथे लिहिलेलं होतं, ते तुम्हाला मी वाचून दाखवलं आणि तेच तुम्हाला मी सांगते की 500 वर्षापूर्वीचं जुनं झाड आहे. त्याच्याही आधीचं असू शकतो, कारण की याचा जे खोड होतं ना ते इतकं जाड आहे की विचारता सोय नाही. आणि समोर जे वाहते ती गंगा नदी आहे. तसंच मी खाली उतरले तर आता दुकानं लागायला सुरुवात झाली आहे महाशिवरात्रीची. तर इथे एक बांगडीवालीचं दुकान होतं, बांगड्यावाल्याचं. तिकडनं मी बांगड्या घेतल्या आणि म्हटलं बांगड्या घेऊ. बुट्टा पण होता तिथे, बुट्टा घेतला. बुट्टा खायला, गौरीचा उपवास होता म्हणून तिला काकडी घेतली. आणि समोरच एक गंगा नदी वाहते, त्या गंगा नदीकडे जाऊ म्हटलं, बसून तिथे बुट्टा खाऊया. तर त्याच्यासाठी मी खाली उतरत होते. पण जसे मी पुढे गेले तिथे खूप पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या माझ्याकडनं उतरणं शक्य नव्हतं. आणि तेवढ्याच पायऱ्या मला चढावं पण लागतील, म्हणून मी हा व्हिडिओ ना वरतूनच शूट करते आणि तुम्हाला दाखवते. तिथे बसूनच मी वरती बसूनच मी बुट्टा पण खाल्ला, काकडी खाल्ली गौरीने. थोडा वेळ बसलो आणि आम्ही पुढे निघालो. पुढे निघून आम्ही थोडंसं इथे लहान मुलांसाठी ना झोके बांधलेले, त्या झोक्यांवरती मला बसायचं होतं म्हणून मी आली होती इकडे. पण थोडीशी गर्दी होती म्हणून म्हटलं झालं आजूबाजूचं तुम्हाला दाखवते. तर इथे भरपूर बेंच ठेवलेले आहेत जे लोकांना बसायसाठी केलेले आहेत. इथे झाड आहे, ह्या झाडाखाली गौरी बसली आहे. गौरी बसून आता तिचं थोडंसं डोकं थांबलं आहे, ती मोबाईलमध्ये काहीतरी बघते आणि मला बोलते तू तुझी व्हिडिओ करायचं ते कर. हे बघा, इथे किती सुंदर शंकर पार्वतीचा फोटो लावलेला आहे. हे देखील बघा, हे वडाचं झाड पण इतकं मोठं होतं. इथे आल्याच्यानंतर असं वाटतं घरीच जाऊ नये, कारण की जे लोक बाहेरून येतात ना ते लोक डबे घेऊन येतात आणि इथे बसून डबे खातात. पूर्ण दिवस इथं मस्त घालवतात आणि मग संध्याकाळी घरी जातात. इथे डबे खाण्यासाठी, खेळण्यासाठी, पूर्ण वेळ घालवण्यासाठी खूप चांगलं जागा आहे. म्हणजे मंदिरामध्ये यायचं, दर्शन पण घ्यायचं आणि इथे तुम्ही दिवसभर बसू पण शकता. इथे लहान मुलांच्या झोक्यावर मी बसून झोका घेते, कारण की मला कधीचाच झोका खेळायचा होता. म्हणून मी गौरीला बोलले मी झोक्यावर बसते, तू माझा व्हिडिओ शूट कर. तर तिने माझा व्हिडिओ शूट केला. मी थोडा वेळ झोका खेळत बसले. मला खूप लहानपणाचे दिवस आठवले, खरं तर चांगलं वाटलं. आणि मग लगेच आम्ही घराकडे निघालो. म्हटलं आता गौरीचं फारच डोकं दुखायला लागलं परत, तर ती म्हणे लवकर घरी चला, मला खूप डोकं दुखतं आहे आणि मळमळ होती. मग तेच मी तिला म्हटलं गाडीत झोप जरा वेळ, झोपली तर बरं वाटेल आणि मग तुला आराम पडेल, गोळी वगैरे देते घरी गेल्यानंतर. तिच्याशी मी तेच बोलते, पण ती बोलते माझं डोकं दुखतं आहे. तर मी तिला बोलते की थोडी सवय कर 4 व्हीलरमध्ये जायची. पण तिला ते अजिबात आवडतच नाही गाडीत जायला आणि यायला. तर ती बोलते नाही मी कधीच नाही बसणार, माझं फार डोकं दुखतं आणि मला मळमळ होते. तसं बोलता बोलता कधी घर आलं तर आम्हाला कळलंच नाही. आम्ही बराच वेळ बोलत राहिलो दोघीजणी आणि जवळच आता घर येईल आमचं. आता मी तुम्हाला घर येईलच. मी तुम्हाला हेच सांगते की माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सांगा की मी या मंदिरात गेले होते, हे मंदिर कुठलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा मला की हे मंदिर कुठलं आहे महाराष्ट्रातलं. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर पुढले माझे येणारे व्हिडिओ जे आहेत ते बघत राहा. माझ्या चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे करा, पुढे पाठवा, शेअर करा. मला बोलता येत नाही, अडखडले मी थोडंसं बोलण्यात, तर त्याच्यासाठी सॉरी. आणि मी ह्या दोघांना बोलते तेच
की तुम्ही दोघांमुळे मला थोडंसं व्हिडिओ चांगले शूट करता नाही आले. तर ते मला बोलतात आता किती व्हिडिओ घेशील, घर आलं, चला आता घरी.